लिमणेवाडी संघाची आकाश आणि सुनील. अतिशय नावाजलेली ही सलामीची जोडी लिमणेवाडी संघाकडून ग्राउंड मध्ये एंटर होते. आजच्या दिवसातला हा पहिला सामना. कालचे सामने आपण पाहिले गेले. आंबिवली संघ त्या ठिकाणी टॉप 4 मध्ये जाऊन एंट्री केली गेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ त्या ठिकाणी जाऊन सेमीफायनल साठी पात्र होईल. सलामीची जोडी तर एंटर झाली आहे लिमणेवाडी संघाची. गोलंदाजी साठी मात्र सज्ज होते आनंदवाडी संघाकडून प्रदीप. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी प्रमोट केले गेले आनंदवाडी संघाकडून प्रदीप या गोलंदाजाला. 5 षटकांचा सामना असेल. जरा जलद गतीने सामने खेळवायचे आहेत. पंचांना एक विनंती असेल, आपण 5 मिनिटं द्यायचे प्रत्येक षटकामागे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली गेली पाहिजेत. जर जास्त टायमिंग झाला तर एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये असेल. पंचांनी तशी ताकीद द्यायची. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. पंचांचा या ठिकाणी ग्रीन सिग्नल येतो. सामन्याला स्टार्टअप मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मारा करतो आकाश. चांगला चेंडू या ठिकाणी आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. पहिलाच रन त्या ठिकाणी पिच वरून धावायचा आहे. दुसरा रन जर पिच वरून धावले तर 1 रन शॉट देण्यात येईल. सर्वांनी लक्षात घ्यायचे. पुन्हा लेंथ स्वरूपाचा चेंडू होता. आकाशला मात्र त्या ठिकाणी थांबवलं गेलंय. 2 चेंडू अद्यापपर्यंत त्या ठिकाणी हाताळले गेले. दोन्ही चेंडू निर्धाव आले गेलेत. चांगलं षटक अद्यापपर्यंत या ठिकाणी हाताळले गेले प्रदीप या गोलंदाजाने. आता मात्र यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. पहिला गडी बाद होतो लिमणेवाडी संघाचा. आकाश बॅक टू द डग आउट. चांगला चेंडू हाताळला गेलाय प्रदीपच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले होते. त्यानंतर मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. तीन चेंडूची फेकी झाली गेली आहे. कुठलीही धाव अद्यापर्यंत धावफलकावरती लागली गेली नाहीये. 1 विकेट मात्र गेली आहे. या ठिकाणी मात्र चेंडू चांगला कट केला आहे. लेग साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे जयवंत. चांगला चेंडू अडवला गेला आहे. अगदी सिंगल धाव आली गेली आहे. या सिंगल धावेने मात्र खातं ओपन झालं गेलं आहे लिमणेवाडी संघाचं. चौथ्या चेंडूवरती या ठिकाणी खातं ओपन झालंय लिमणेवाडी संघाचा. 5 षटकांचा सामना म्हणजे संयमीने खेळी करणं गरजेचं असेल. सुनीलला पूर्णपणे जबाबदारीने त्या ठिकाणी खेळावं लागेल. या ठिकाणी पुन्हा चेंडू कट केला. लेग साईडला चेंडू कार्पेटच्या साईडने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावतोय. अंतिम क्षणाला मात्र चेंडूला त्या ठिकाणी अडवलं गेलंय. बघता बघता या 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट अशी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांमध्ये. अजित आणि सुनील अशी ही जोडी या ठिकाणी अजूनही खेळपट्टीवरती खेळत असताना या 3 धावेने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 4 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज प्रदीप अगदी स्लोअर गतीचा चेंडू होता. चांगला त्या ठिकाणी फटका सजवलाय. मिडऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत.
पंचांचा इशारा येतो षटक संपण्याचा. पहिलं षटक तर संपलं गेलंय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 6. चला जलद गतीने घ्यायचे. सुनील दुसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज होतोय आनंदवाडी संघाकडून सुनील. स्ट्राईक एंडला मात्र खेळेल सुनील. सुनील टू सुनील अशी ही लढत होईल. दोन धावा या चेंडूवरती आल्या गेल्यात. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला चेंडू निर्धाव आला होता त्यानंतर चांगला फटका सजवला होता सुनील या फलंदाजाने. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. पुढचा चेंडू काय सुरेख वेग होता. अचूक टप्प्यावरती त्या ठिकाणी मात्र चेंडू हाताळला गेलाय सुनील या गोलंदाजाने. सुनीलला अद्यापपर्यंत त्या ठिकाणी शांत बसवलं गेलंय. 4 चेंडूंची फेकी झाली गेली. सॉरी 3 चेंडूंची फेकी झाली गेली. 1 वाईड आलाय. या ठिकाणी फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगला सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. महत्वपूर्ण विकेट होती लिमणेवाडी संघाकडून. बाद होत असताना सुनील दुसरा झटका लागला जातोय लिमणेवाडी संघाला सुनीलच्या स्वरूपात. नौका फलंदाज रवाना केला जातोय युवराज. 5 षटकांचा सामना असेल म्हणजे कुठेतरी 50-55 टार्गेट ठेवावं लागेल. समोरची टीम देखील तितक्या ताकदीची आपण पाहतोय आनंदवाडी. दोन गडी तर बाद झाले गेले आहेत. धावफलकाचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरे षटक मार्गस्थ आपण पाहतोय. गोलंदाज सुनील. नौका फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल युवराज. या ठिकाणी युवराजने ऑफ साइडला चेंडू कट केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार येतोय चौकार. चांगला फटका त्या ठिकाणी मात्र खेळला गेला युवराजने. ज्या फटक्यांची अत्यंत गरज होती लिमणेवाडी संघाला ते फटके खेळण्यासाठी सुरुवात केली गेली या युवराज फलंदाजाने. आल्या आल्या आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट करून दाखवले गेलेत. पहिला चेंडू त्या ठिकाणी फेस केला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला होता. चेंडू काही समजला नाही. अंग एष्टीवरती चेंडू आदळला गेलाय. षटक संपण्याचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ तर संपला गेलाय. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
दोन षटकांचा खेळ संपला गेला आहे. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय प्रदीप. स्ट्राईक एंडला खेळेल अजित. या ठिकाणी बॅटची लिडिंग एज होती. चांगली डाईव्ह लावून त्या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न चांगला होता. प्रयत्न सफल झाला. झेल मात्र ड्रॉप त्या ठिकाणी झाली गेली अजित या फलंदाजाची. अजित या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान मिळालं गेलंय. जीवदानाचा फायदा उचलणं गरजेचं असेल लिमणेवाडी संघासाठी. अद्यापपर्यंत धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ प्रदीप या गोलंदाजाचा. पुढचा चेंडू या ठिकाणी पुढचा फटका सजवला. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. करणार नाहीये चुकी. झेल पकडली गेली आहे. युवराजला मात्र माघारी परतावं लागेल. चांगली झेल त्या ठिकाणी कॅरी केली गेली आहे. युवराज बॅक टू द डग आउट. तिसरा झटका लागला गेलाय लिमणेवाडी संघाला. सामने पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. अशीच उपस्थिती काल देखील होती. कोणी मान्यवर या ठिकाणी आले असतील तर कृपया विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन बसून घ्यायचं आहे. तिसरा गडी तर बाद झालाय. युवराजच्या स्वरूपात नौका फलंदाज त्या ठिकाणी रवाना केला गेलाय. ऋतिकला स्ट्राईकला खेळेल ऋतिक. पुन्हा स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावावरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागते फलंदाजाला. पंधरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता अजित ऑन स्ट्राईक असेल. या अजितला कुठेतरी चांगले फटके सजवावे लागतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. मिस हिट झाला गेला. अगदी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली आहे. अगदी स्लोअर गतीचा चेंडू होता. हा देखील सुरेख चेंडू. सुरेख वेग होता या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. धावफलक स्थिर पाहतोय आपण. 16 धाब्यांवरती. ना शॉर्ट पिच चेंडू होता. स्लोअर गतीचा. बॅटची लिडिंग एज. चांगला झेल कॅरी केला गेलाय कीपर कडून. चौथा झटका लागला जातोय लिमणेवाडी संघाला. ऋतिक बॅक टू द डग आउट. कुठेतरी अडचणीत सापडली जाते लिमणेवाडी संघ. कुठल्या तरी एका फलंदाजाला ती जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी खेळावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला लवकर जायचंय फलंदाज. आधीच तयारी करून ठेवा. रमेश नौका फलंदाज. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय जयवंत. कुठेतरी संयमी फलंदाजी करावी लागेल. अद्यापपर्यंत धावफलकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती.
या ठिकाणी फटका सजवला स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली आहे करणार नाही चुकी झेल पकडली गेली आहे अजित देखील या ठिकाणी बाद होऊन तंबूत परततोय थँक्यू डीजे चांगली धून ऐकली गेली हा देखील चांगला चेंडू होता ब्लॉक होल्ड पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला होता जयवंतने अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली आहे चांगली गोलंदाजी या सत्रात राहिली गेली आनंदवाडी संघाची मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवले गेले फलंदाजांना अगदी ब्लॉक होल्ड पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी या जयवंत या गोलंदाजाने हाताळलाय निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे 17 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पुन्हा लेग साइडला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आहे हातातून झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाली गेली आहे तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत झेल घेणं अपेक्षित होतं तसं काही घडलं गेलं नाहीये हा पुढचा चेंडू असेल पुन्हा फलंदाज रमेश साठी चांगला लेंथ पद्धतीचा चेंडू हाताळला गेला निर्धाव चेंडूची पुन्हा सांगता झाली गेली आहे या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक पुन्हा त्या ठिकाणी मात्र चांगली झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडली गेली आहे
संपलंय. ऐका ऐका, पहिले 2 रन, नंतर वाईड, नंतर सिंगल धाव, नंतर डॉट, नंतर परत सिंगल, आता हा विकेट. षटक संपलं गेलंय. एक षटक संपलं गेलंय. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 25 धावा आणि 26 धावांचा टार्गेट असेल विजयासाठी ते आनंदवाडी संघाला. यानंतरचा सामना असेल जुमापट्टी आणि वावरले पाली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉसविन साठी यायचंय. जुमापट्टी संघाचा कर्णधार आणि वावरले पाली संघाचा कर्णधार हे पहिलं षटक संपण्याच्या आतमध्ये आपले दोन्ही कर्णधार या ठिकाणी टॉसविन साठी यायला पाहिजेत. हॅलो, चला फलंदाज पाठवायचे आहेत आनंदवाडी संघाचे. पहिलं षटक संपण्याच्या आतमध्ये या ठिकाणी टॉसविन साठी दोन्ही संघाचे कर्णधार हजर पाहिजेत. अन्यथा जो आयोजकांचा निर्णय असेल तो संघांना मान्य करावा लागेल. त्यानंतर तिसरा सामना असेल आरोशी 11 वर्सेस नानिवली. हे दोन्ही संघ दुसरा सामना संपायच्या आतमध्ये या ठिकाणी उपस्थित पाहिजेत. कोणाची तक्रार काही ऐकून घेतली जाणार नाहीये. जो आयोजकांचा निर्णय असेल तो ठाम असेल. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. सलामीची जोडी मात्र मैदानात एंटर होते. समीर आणि संदेश अशी ही सलामीची जोडी मैदानात पाठवली जाते आनंदवाडी संघाकडून. अवघ्या 26 धावेचं टार्गेट, अगदी लॉ स्कोरिंग मॅच पाहण्यासारखे होईल यात काही शंका नाहीये. सकाळच्या सत्रात पहिलाच सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला लिमनेवाडी बनाम आनंदवाडी या दोन संघादरम्यान. पहिली इनिंग संपली गेली आहे. लिमनेवाडी संघाने 25 धावा त्या ठिकाणी स्कोर बोर्डवरती लावल्या गेल्या आहेत. 26 धावांचं टार्गेट ठेवलं गेले आनंदवाडी संघाला. सलामीची जोडी तर पाठवली गेली आहे. समीर आणि संदेश अशी ही सलामीची जोडी आहे मैदानात एंटर झाली गेली आहे. स्ट्राइक एंडला खेळतोय समीर, नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय संदेशला. पहिला गोलंदाज वापरला जातोय लिमनेवाडी संघाकडून सुनील. सामना पाहण्यासारखा होईल यात काही शंका नाही आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला होते सुरुवात. 26 धावांचा टार्गेट समोर असताना कशा प्रकारे त्या ठिकाणी फलंदाजी केली जाईल आनंदवाडी संघाकडून. या ठिकाणी पहिला चेंडू लेग साइडला गुडघा टेकून मारलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू होतोय फरार, येतोय चौकार.
पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. या चौकाराने मात्र खातं ओपन झालं गेलं आनंदवाडी संघाचं. बॅक टू बॅक दोन चौकार आले गेलेत. दोन चेंडू हाताळले गेलेत सुनीलने. दोन्ही चेंडूवरती चौकार लगावलेत समीरने. समीर मात्र आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट करून दाखवतोय की जरी लॉस स्कोरिंग मॅच असेल तरी या ठिकाणी फटक्यांची मात्र कमतरता भासणार नाहीये. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार येतोय समीरच्या बॅट मधून. चला शेवटचा पुकार असेल वावरले पाली संघाचा कर्णधार आणि जुमापट्टी संघाचा कर्णधार. आपण त्वरित टॉसफिन साठी यायचंय. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तो 3 धावताय चेंडू मागे. चेंडू अडवला जातोय. जोपर्यंत फैकी होत नाही तोपर्यंत मात्र या 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक मार्गस्थ असताना सुनील या गोलंदाजाचं चांगली फटकेबाजी या ठिकाणी करून दाखवली जाते. समीर या फलंदाजाकडून पुन्हा ऑफ साइडला चेंडू कट केला गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स येतोय चौकार. 18 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली गेली आहे. झुमापट्टी संघ शेवटचा पुकार असेल. आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. वावरले पाली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. पहिलं षटक संपलं गेलंय. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत आनंदवाडी संघाच्या. दुसरं षटक घेऊन येतोय आकाश. या ठिकाणी पुन्हा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल चांगला कॅरी केला गेलाय. विकेटचं पतन झालंय. पहिला गडी बाद होतोय आनंदवाडी संघाचा. केला गेलाय. हेमंत ऑन स्ट्राइक असेल. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. आकाशने तर चांगला कमबॅक करून दिले गेलाय. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी विकेट आली. नंतर निर्धाव चेंडू. अवघ्या 26 धावांचा टार्गेट चेस करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 18 धावा त्या ठिकाणी आल्या गेल्यात. या ठिकाणी पुन्हा लेग साइडला मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात करणार नाहीये. चुकी
झेल पकडली गेली आहे. झुमापट्टी संघ जर आपण या ठिकाणी आला नाही तर आपणास पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्वरित येऊन टॉसफिन करून घ्यायचा आहे. जो आयोजकांचा निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. हा देखील चांगला चेंडू हाताळला गेला होय. आकाशकडून निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. नितीनने या ठिकाणी मात्र हलकीशी प्लेसमेंट त्या ठिकाणी केली गेली होती. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता आनंदवाडी संघाच्या अजूनही 7 धाव्यांची गरज. या ठिकाणी झेल घेणं अपेक्षित होतं. झेल ड्रॉप झाली गेली आहे. अवघी सिंगल धाव आली गेली आहे. सिंगल धाव निर्धाव चेंडू होता. षटक संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. झुमापट्टी संघ आम्हाला कारवाई करण्यास पात्र धरू नका. नाही ना, हा सामना संपायच्या आत जर आले नाहीत तर निश्चितपणे पॅनल्टी लागली जाईल झुमापट्टी संघाला. 2 बॉलची पॅनल्टी स्वीकारावी लागेल. चला टॉसविन करून घ्या. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 26 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. तिसरं षटक घेऊन येतो लिमणेवाडी संघाकडून ऋतिक गोलंदाज. या ठिकाणी हलकीशी प्लेसमेंट केली गेली आहे. लेग साइडला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल होत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. अगदी सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. झुमापट्टी संघाने टॉस जिंकलाय. आपलं डिसिजन देखील त्वरित क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेलाय. ओव्हरलॅप पाली संघाला आमंत्रित केले गेले फलंदाजीसाठी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. अजूनही 5 धाव्यांची मात्र गरज असेल विजयासाठी आनंदवाडी संघाला. तिसरं षटक मार्गस्थ असताना ऋतिक या गोलंदाजाचं पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज देखील पाहतोय. आनंदवाडी संघाचा तारणाहार खेळाडू नितीनने त्या ठिकाणी फटका सजवला. चेंडू हवेत होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेलाय. या चेंडूवरती देखील अवघी सिंगल धाव आली गेली आहे. समोर जे झाड दिसतंय त्या झाडाला जरी बॉल लागला तरी चौकार गेला तरी चौकार असेल. झेल घेतली तरी आउट असेल. नो डाऊट. या ठिकाणी चांगला फटका आलाय. समीरच्या बॅट मधून विजयी फटका येतोय. चौकार. आनंदवाडी संघ विजय होतोय.